हेलो एवरीवन एंड वेलकम यू ऑल इनटू द कायरल एकेडमी। स्वागत है आप सभी का कायरल एकेडमी के इस अमेजिंग से प्लेटफॉर्म पे। ठीक है, सो महाजन को केमिस्ट्री के जो एग्जाम है, जो 124 वैकेंसीज आ चुके हैं, जिसका अच्छा खासा पैकेज है। फॉर सीनियर लैब केमिस्ट ऑलमोस्ट 80,000 तक सैलरी जाती है और जूनियर में 50-60,000 तक सैलरी आपकी जाती है। तो इसके लिए अगर आप तैयारी कर रहे हो तो उसके लिए ये वीडियो है। सबसे पहली बात जो है कि जो आपके डाउट्स आए हुए थे, जो आप लोग व्हाट्सएप ग्रुप में और टेलीग्राम ग्रुप में डिस्कशन कर रहे हो, क्वेश्चंस पूछ रहे हो, उनसे रिलेटेड एलिजिबिलिटी का मैंने ऑलरेडी एक वीडियो बना रखा है, तो मैं डिस्क्रिप्शन में दे दूंगा एलिजिबिलिटी का भी और इंट्रोडक्शन का भी। तो दोनों वीडियो आपको देखने, कुछ भी अगर आपकी क्वेरी होती है तो उसमें सॉल्व हो जाएगी एलिजिबिलिटी के रिलेटेड। ठीक है, बहुत सारे लोगों की ये क्वेरी है कि एनालिटिकल केमिस्ट्री हमारा एमएससी में क्या हम अप्लाई कर सकते हैं, हमारा फिजिकल केमिस्ट्री क्या हम अप्लाई कर सकते हैं, हमारा मेडिसिनल केमिस्ट्री क्या हम अप्लाई कर सकते हैं। देखो, उन्होंने क्लियरली लिखा हुआ है, जो लैब केमिस्ट की पोस्ट है उसके लिए उन्होंने क्लियरली लिखा है एमएससी ऑर्गेनिक, इनऑर्गेनिक और इन्वायरमेंटल केमिस्ट्री होना चाहिए। तो इसका मतलब क्या है, इसके अलावा जो कोई भी होगा दैट इज दे आर नॉट एलिजिबल। बट वो जो सारी कहानी दैट इज ऑन द बेसिस ऑफ लास्ट एडवर्टाइजमेंट, प्रीवियस एडवर्टाइजमेंट के बेसिस पे कहानी हम बता रहे हैं आपको। अगर इस बार एडवर्टाइजमेंट में अगर वो देते हैं आपको तो आप बिल्कुल फॉर्म फिलअप कर सकते हो। दूसरी चीज यहां पे आपकी क्वेरी आ रही है कि सर हमने ना बीएससी केमिस्ट्री किया नहीं है, मतलब बीएससी केमिस्ट्री नहीं है हमारा स्पेसिफिक, हमारे यूनिवर्सिटी में पर्टिकुलरली ये होता है। तो आपको कोई दिक्कत नहीं, आप अप्लाई कर सकते हो, उसमें कोई इशू नहीं है। ठीक है, आपको कोई इशू नहीं है, आप जूनियर पोस्ट के लिए अप्लाई कर सकते हो। ठीक है, तो ये चीजें आपको ध्यान रखनी है। दूसरी चीज ये है अदर स्टेट्स के स्टूडेंट्स के लिए, जैसे मैंने बहुत बार पहले भी एलिजिबिलिटी में मैंने बहुत बार उसको रिपीट किया, अभी एक बार फिर से बता रहा हूं। अदर स्टेट के स्टूडेंट्स तभी अप्लाई कर सकते हैं जब उनको मराठी आती होगी। 10th में आपके मराठी सब्जेक्ट होना चाहिए, अगर नहीं है कोई बात नहीं, डोमिसाइल महाराष्ट्र का होना चाहिए। डोमिसाइल महाराष्ट्र का भी नहीं है, समझो अदर स्टेट से अप्लाई कर रहे हो, तो अदर स्टेट से अगर आप अप्लाई करते हो तो आपको मराठी आनी चाहिए, मराठी लैंग्वेज आनी चाहिए। मराठी लैंग्वेज अगर आपको आती है तो उसका आपको प्रूफ सबमिट करना पड़ेगा फ्रॉम महाराष्ट्र के किसी कॉलेज में। मराठी प्रोफेसर से और प्रिंसिपल से आपको बात करनी पड़ेगी, उनको मराठी बोल के मतलब बोल के दिखाना पड़ेगा आपको आती है, वो कंफर्म करेंगे वहां से, तब जाके फिर आप वो अप्लाई कर सकते हो। अगर आपको आगे सिलेक्शन हो जाता है आपका, अगर आपको मराठी नहीं आती, समझो सिलेक्शन करवा लिया, पहचान के तो कोई थे उनसे आपने लिखवा लिया, और अगर आपका सिलेक्शन हो गया उसके बाद फिर मराठी की एग्जाम होती है वहां पे। तो अगर आपकी मराठी के एग्जाम में अगर आप फेल हो जाते हो तो आपको फिर आगे कंसिडर नहीं किया जाता, आपको वहां से भी हटा दिया जाता है, और जो जिन्होंने साइन किया उन पे भी एक्शन हो सकती है। ठीक है, तो कुछ भी फ्रॉड नहीं करना है, जो सही है उसी तरीके से अगर आप एलिजिबल हो तो आप करो, अदरवाइज यू आर नॉट एलिजिबल। क्लियरली बोल रहा हूं, यू आर नॉट एलिजिबल। आपको लग रहा है कि तरह कुछ एडजस्ट हो जाएगा, एडजस्ट नहीं होता, जो है वो है। ठीक है, आगे बात करेंगे आज हम डिटेल सिलेबस के बारे में, डिटेल सिलेबस का डिस्कशन करने वाले हैं, पेपर पैटर्न का डिस्कशन करने वाले हैं। तो आइए जरा शुरू करते हैं आज का सेशन अबाउट डिटेल सिलेबस एंड एलिजिबिलिटी। ठीक है, सॉरी, डिटेल सिलेबस एंड पेपर पैटर्न। तो ये जो सारी कहानी है मैंने अंडरलाइन किया हुआ है, बेस्ड ऑन प्रीवियस रिक्रूटमेंट डिटेल्स के बेसिस पे हम कर रहे हैं। ऐसे नहीं कि हमने कुछ डायरेक्टली हाइपोथेटिकल बता रहे हैं, जो लास्ट टाइम जो हुआ था उसको कंसिडर करके चल रहे हैं। जब न्यू एडवर्टाइजमेंट आ जाएगी मोस्ट प्रोबेबली यही पैटर्न रहेगा, क्योंकि उनके बहुत सारे एग्जाम्स में पैटर्न सिमिलर रहता है। बट अगर चेंज होगा तो हम आपको अपडेट कर ही देंगे। आप महाराष्ट्र के स्टुडंट हो, महाराष्ट्राचे जर तुम्ही स्टुडंट असाल, महाराष्ट्रात तुम्ही अगर बीएससी केलेली असेल, एमएससी केलेली असेल, महाराष्ट्राचं डोमिसाइल असेल तर काढून ठेवा, डॉक्युमेंट्स वगैरे रेडी ठेवा, तर तुम्हाला खूपच बेस्ट अपॉर्च्युनिटी इथं आहे। ठीक है, सो 2 पोस्ट है यहाँ पे, असिस्टेंट लैब केमिस्ट, इसके जो वैकेंसीज है दैट इज 75 वैकेंसीज, बहुत ही बड़ा नंबर है। 75 वैकेंसीज है तो बहुत ही बड़ा नंबर है, मेरे नजर में बहुत बड़ा नंबर है, क्योंकि लास्ट टाइम जो वैकेंसीज आए थे, लास्ट टाइम जो वैकेंसीज आए थे दैट इज 38-39 वैकेंसीज। ठीक है, सिलेक्शन उसके पहले 25 थे, तो इस टाइम अगर आपके 75 आए तो दैट इज डबल। तो आप ध्यान से समझ सकते हो बात को। तो इसका जो पेपर पैटर्न रहेगा दैट इज क्या रहेगा भाई, पेपर पैटर्न क्या होगा, मराठीत बोलू का हिंदी में बोलू? ओके, मराठीत बोलूया। ठीक है, जो लोग हिंदी में देखना चाहते हैं मैं आपको बता दूं, आप लोग बहुत कम पॉसिबिलिटी एलिजिबिलिटी की, तो इसलिए आप कर सकते हो तो करो, आप ट्राई करो, मराठी सीखो, चीजें करो। बट मैं आगे अगर आपको आगे सब कुछ समझना है तो मराठी आनी चाहिए इस वीडियो में भी। ठीक है, सो सुनो आप, क्योंकि वहां पे सिलेक्शन के लिए भी मराठी चाहिए, तो हम इसलिए मराठी में बात करेंगे। तो देखिए जरा क्या कहानी है भाई यहाँ पे।
आप देखोगे मेजर कैटेगरी सिलेबस, यहाँ पे क्या है भाई सिलेबस, तो प्रोबेबली वेटेज मार्क्स, प्रोबेबल वेटेज मार्क्स क्या होते हैं आपके 120 मार्क्स होते हैं फॉर प्रोफेशनल नॉलेज। प्रोफेशनल नॉलेज में क्या आता है, प्रोफेशनल नॉलेज में आता है पीजी लेवल केमिस्ट्री, असिस्टेंट लैब केमिस्ट्री बात कर रहे हैं हम, ठीक है, सहाय्यक रसायन शास्त्रज्ञ, पीजी लेवल केमिस्ट्री असते, टीपीएस केमिस्ट्री असते, थर्मल पावर प्लांट स्टेशन केमिस्ट्री, इसका कुछ तो नाम होता है, मतलब थर्मल केमिस्ट्री होती है इसमें। तो प्रोफेशनल नॉलेज पीजी लेवल केमिस्ट्री, टीपीएस केमिस्ट्री आपलं असतं, पीजी लेवल केमिस्ट्री म्हणजे एमएससी लेवलची केमिस्ट्री असते, त्यात 120 मार्क्सचं वेटेज असतं। मराठी लँग्वेजचे प्रश्न असतात काही, त्यात 10 मार्क्सचं वेटेज असतं। इंग्लिश लँग्वेजचे प्रश्न असतात काही, त्यात 10 मार्क्सचं वेटेज असतं। आणि रिझनिंगला 20 मार्क्सचं वेटेज असतं, म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडला 20 मार्क्सचं वेटेज असतं, ठीक आहे। टोटली 120 मार्क्स जे आहेत त्यामध्ये पीजी लेवल केमिस्ट्री 75% असते, केमिस्ट्री जे असते 75% पीजी केमिस्ट्री, ठीक आहे, आणि 25% काय असतं थर्मल केमिस्ट्री। थर्मल केमिस्ट्री शिवाय तुमचं सिलेक्शन नाहीये, लक्षात ठेवा मित्रांनो, थर्मल केमिस्ट्रीचा अभ्यास करावाच लागणार आहे। त्यासाठी आम्ही कोर्सचं जे प्लॅनिंग करतोय, कोर्सचं डिटेल प्लॅनिंग करतोय, ऍप्टिट्यूड कसं कव्हर करणार, मराठी इंग्लिश मध्ये काय स्ट्रॅटेजी राहणार आहे आपली, त्याच्यानंतर टीपीएस कव्हर कसं कव्हर करणार आहे, आम्ही पूर्ण त्याच्यावर रिसर्च करतोय, स्टडी करतोय। लास्ट इयरचे जेवढे आमच्याकडे क्वेश्चन थोडेफार आहेत ते आम्ही एकत्र करून त्यात आम्ही पूर्ण अनालिसिस करून तुम्हाला एक बेस्ट कोर्स रेडी करत आहोत, ठीक आहे। सो दॅट इज अनदर पार्ट, तो आपण डिस्कस करूयात नंतर, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूयात। पण आम्ही तयारीत आहोत, तर तुम्ही पण तयारीत राहा। जर कोर्स वगैरे रेडी केला आम्ही तर आम्ही आता नाही करणार, आम्ही सांगू तुम्हाला, ठीक आहे। पेपर पॅटर्न काय आहे, 120 मार्क्स प्रोफेशनल नॉलेज, 10 मार्क्स मराठी, 10 मार्क्स इंग्लिश, 20 मार्क्स क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, 20 मार्क्स रिझनिंग, ठीक आहे। सो दिस इज द पेपर पॅटर्न फॉर असिस्टंट लॅब केमिस्ट। सेम पेपर पॅटर्न आहे आपलं फॉर ज्युनियर लॅब केमिस्ट, सेम पेपर पॅटर्न आहे, बस इथं काय यूजी लेवल केमिस्ट्री आहे, बीएससी लेवल केमिस्ट्री आहे, बीएससी लेवल केमिस्ट्री आहे, ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्री आहे, ठीक आहे। प्रोफेशनल नॉलेज मध्ये 120 मार्क्सला 10 मार्क्स मराठी, 10 मार्क्स इंग्लिश, रिझनिंग ऍप्टिट्यूड 20-20 मार्क्स, सेम तुमचा पेपर पॅटर्न राहणार आहे, ठीक आहे, सेम बिलकुल पेपर पॅटर्न तुमचा राहणार आहे। तर हा तुमचा पेपर पॅटर्न आहे, फिक्स पेपर पॅटर्न आहे हा, लास्ट अकॉर्डिंग टू लास्ट कॅटेगरी, ठीक आहे। सिनियर केमिस्टचे जे पोस्ट आहेत लाईक डेप्युटी एक्झिक्युटिव्ह, तो एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, तो त्यांच्यासाठी 90% सिलेबस टीपीएस केमिस्ट्री आहे आणि 10% पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्री, ठीक आहे। जे लॅब केमिस्ट आहे आणि ज्युनियर लॅब केमिस्ट आहे त्यांच्यासाठी जो सिलेबस आहे 75% पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्री, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्री प्लस 25% टीपीएस, आणि जे ज्युनियर लॅब केमिस्ट्री त्यात 100% ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्री आहे। तर तुम्ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट समजून घ्या, तुम्हाला फक्त केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे। बीएससी लेवलवर जर जॉब तुम्ही जॉईन करत असाल, कोणताही जॉब जॉईन करू नका सध्या, फ्री रहा, अभ्यास करा, इथं सिलेक्शन घ्या। 49 वॅकन्सीज आहे, अप्रॉक्स 50 वॅकन्सीज आपण बोलूयात, ठीक आहे, 49 आहेत 50 बोलूयात। तर 49 जे वॅकन्सीज आहेत, 50 नको बोलायला, 49च बोलू। तो 49 वॅकन्सीज आहेत, सिलेक्शनचे चान्स खूप जास्त आहेत, जास्त वॅकन्सी आहेत, 75 वॅकन्सीज आहेत ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्री ऍज वेल एज टीपीएस केमिस्ट्री, सिलेबस लॅब केमिस्ट्री। तर मी तुम्हाला लॅब केमिस्ट बघा, जुनं आधी लॅब केमिस्ट लिहिलं जायचं, आता असिस्टंट लॅब केमिस्ट, जे आधीचं लॅब केमिस्ट होतं त्याला आता असिस्टंट लॅब केमिस्ट म्हणतात, ठीक आहे। तर असिस्टंट लॅब केमिस्टच्या पोस्ट जी आहे आता, त्यासाठी तुम्हाला 25% सिलेबस टीपीएस केमिस्ट्रीचा कव्हर करावा लागेल। आपल्याकडे जे आपले सोबत लोक आहेत त्यापैकी मी तुम्हाला सांगू इच्छितो, वन ऑफ द पर्सन जो ज्यांचे काय असतं ना, मराठीत नाही बोलत मी, हिंदीमध्ये बोलतो, ठीक आहे। मला एवढं काय, कारण काय आहे ना, बोर्डवर जी बोलायची सवय आहे रेग्युलर ती हिंदी आहे, ऑल ओव्हर इंडिया आम्ही शिकवत असतो, त्यामुळे ती हिंदी आहे, ठीक आहे। तर मी मराठीमध्ये थोडा अडकतोय, मतलब मराठीत मी कधी भाषणं नाही केलेत ना, मराठीत मी कधी लेक्चर्स नाही घेतलेत ना, म्हणून मला त्यात प्रॉब्लेम होतोय, ठीक आहे। तर बघूयात काय आहे, तर टीपीएस केमिस्ट्री कव्हर करण्यासाठी आपल्याकडे कोण फॅकल्टी आहेत, आपल्याकडे फॅकल्टी ते आहेत जे सांगायला पाहिजे, नाही सांगायला पाहिजे, सांगितलं पाहिजे, काय प्रॉब्लेम नाही, ज्यांनी प्रॉपरली पॉवर प्लांट मध्ये जाऊन तिथे पूर्ण ट्रेनिंग घेतली आहे टीपीएस केमिस्ट्रीची, त्यांनी तिथे एक्झाम दिली आहे आणि त्या एक्झाम मध्ये त्यांनी खूप चांगला स्कोर केला होता, म्हणजे टॉप 5 मध्ये ते होते, असे
टॉप 5 होते का टॉप 3 होते ते मी सांगणार नाहीये, कारण त्याच्याने हिंट भेटेल. ठीक आहे, तर ते टॉप 5 मध्ये जे होते, टॉप 10 मध्ये होते, टॉप 20 मध्ये होते ते काय, पण त्यातले सुपर एक्सपर्ट जे आहेत ते तुम्हाला शिकवणार आहेत. त्यामुळे त्याची तुम्हाला बिलकुल चिंता करायची गरज नाही. ठीक आहे, तर इथं तुम्हाला 100% कव्हर होईल, जे आपण कव्हर करूयात फ्युचरमध्ये. ठीक आहे, युट्यूबला पण लेक्चर घेऊयात त्याचे. ठीक आहे, तर हा त्यांचा सिलेबस राहणार आहे. ठीक आहे, यात बघूयात केमिस्ट्रीमध्ये कसा सिलेबस राहील. जसं की फिजिकल केमिस्ट्री आहे, त्यांनी सिलेबस फुल भरून दिलेला आहे. ठीक आहे, बेसिक प्रिन्सिपल, ऍप्लिकेशन ऑफ क्वांटम मेकॅनिक्स, हायड्रोजन ॲटम, अँग्युलर मोमेंटम, व्हेरिएशन, परट्रिब्युशन मेथड्स, बेसिक्स ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन, शेप ऑफ ऑर्बिटल्स, हायड्रोजन ॲटम स्पेक्ट्रा. म्हणजे बऱ्यापैकी क्वांटमचा सिलेबस तिथं आहे. ठीक आहे, थेरोटिकल ट्रीटमेंट ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड केमिकल बॉन्डिंग, तर याच्यात थिअरीज पण तुमच्या कव्हर होऊन जातील. ठीक आहे, दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ क्वांटम. केमिकल ऍप्लिकेशन ऑफ ग्रुप थेरी, ग्रुप थेरी पण आहे सिलेबसमध्ये, MSc लेवलचा सिलेबस आहे. केमिकल थर्मोडायनामिक्स, जे ज्युनियर लॅब केमिस्टसाठी ना त्याच्यासाठी हा सिलेबस नाही. ज्युनियर लॅब केमिस्टसाठी फक्त BSc लेवल केमिस्ट्री राहील. तर BSc लेवल केमिस्ट्री महाराष्ट्रातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीचं कंपॅरिझन करून आपण सिलेबस त्याचा बनवून घेऊ. ठीक आहे, म्हणजे त्याचा असेल, मी टाकलेलं नाही याच्यात. ठीक आहे, असेल तर मी त्या ग्रुपला पोस्ट करणार आहे, टेलिग्राम चॅनलला पोस्ट करणार आहे, त्यात तुम्ही सगळेजण जुळा. ठीक आहे, कमेंट सेक्शन मध्ये, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक भेटणार आहे, त्यात सगळ्यांनी कंपल्सरी जॉईन करायचंय. ठीक आहे, केमिकल ऍप्लिकेशन ऑफ ग्रुप थेरी म्हणजे ग्रुप थेरी राहणारी, पॉइंट ग्रुप्स, ग्रुप थेरी, ऑल थिंग्स, केमिकल थर्मोडायनामिक्स, म्हणजे वन ऑफ द बेस्ट टीचर्स आपल्याकडे जे हे टॉपिक शिकवतात, त्यात जे ते तुम्हाला हिंदीमध्ये, सगळेच टॉपिक तुम्हाला हिंदीमध्ये शिकवणार आम्ही. बेस्ट टीचर्स आहेत आपल्याकडे दिल्लीचे, जे म्हणजे जॅम, नेट, गेट मध्ये टॉपचं ज्यांचं नॉलेज आहे ते टीचर आपल्याकडे शिकवणार आहेत. ठीक आहे, कन्सेप्ट ऑफ कॅटॅलिसिस, पॉलिमर केमिस्ट्री, मॉलिक्युलर वेट, देअर डिटर्मिनेशन, कायनेटिक्स ऑफ चेन पॉलिमरायझेशन, जे केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण कव्हर करतो, सॉलिड स्ट्रक्चर क्लासिफिकेशन, बायनरी, टर्नरी, कंपाऊंड, डिफ्रॅक्शन टेक्निक सगळं आपण शिकणार आहोत. बॉन्डिंग, थर्मल, इलेक्ट्रिकल, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. कोलाइड सरफेस अँड डाटा अनालिसिस, यासाठी बी आपल्याकडे स्पेशल टीचर आहेत. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, केमिकल पिरियोडिसिटी, बेसिक्स. ठीक आहे, बॉन्डिंग, केमिकल बॉन्डिंग मध्ये हेट्रो, होमोन्यूक्लिअर, हेट्रोन्यूक्लिअर कंपाऊंड, त्यांचे शेप्स सगळे आपण डिस्कस करू. ऍसिड बेसेस, जे ऍसिड बेस कोणते, सिंपल ऍसिड बेस नाही, ब्रॉन्स्टेड ऍसिड वगैरे तेवढं सिंपल नाही, ज्यात नॉन ऍक्वियस सॉल्व्हंट्स ऍसिड बेस कॉन्सेप्ट असतात ना, ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, केमिस्ट्री ऑफ मेन ग्रुप एलिमेंट, मेन ग्रुप पूर्ण, अलोट्रॉपी, सिंथेसिस, बॉन्डिंग स्ट्रक्चर. ठीक आहे, केमिस्ट्री ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे डी ब्लॉकचं कहाणी राहणार आहे सगळी, कोऑर्डिनेशन कंपाऊंड, बॉन्डिंग थिअरीज सगळ्या, VBT, CFT च्या सगळ्या तुमच्या थिअरीज येतील याच्यात. स्पेक्ट्रल अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, रिॲक्शन मेकॅनिझम जे ऍडव्हान्स लेवलचं असतात ते सुद्धा यात दिलेलं आहे. सिलेबस मध्ये बऱ्यापैकी गोष्टी त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. नेट गेटचा सिलेबस आहे, तो जर तुम्ही करत आहात, तो जर तुम्ही अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही, यू आर ऑन द राईट ट्रॅक. ठीक आहे, सिलेबस जो असतो नॉर्मली एक्झाम्स मध्ये, स्टँडर्ड एक्झाम्स मध्ये, सेट मध्ये, नेट मध्ये, गेट मध्ये, जॅम मध्ये, तो सगळा सिलेबस आहे. PG लेवलचे एक्झाम्स कोणते असतात, गेट आणि नेट, तर ते सगळा सिलेबस याच्यात कव्हर केलेला आहे. पटका एक्झाम खरंच नेट एवढी डिफिकल्ट असते नाही, एक्झाम नेट एवढी डिफिकल्ट नसते, एक्झाम इझी असते. ठीक आहे, त्यापेक्षा बट सिलेबस तुम्हाला पूर्ण करावा लागणार आहे, अभ्यास तुम्हाला पूर्ण करावा लागणार आहे. ठीक आहे, ऍज वेल एज बॉन्डिंग, स्पेक्ट्रल प्रॉपर्टीज, इनर ट्रान्झिशन म्हणजे ए ब्लॉक, स्पेक्ट्रल मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, एनालिटिकल ऍप्लिकेशन. ठीक आहे, एनालिटिकल ऍप्लिकेशन तुमचे कोणते कव्हर करायचे ते सगळे मी प्लॅनिंग करणार आहे. ठीक आहे, जितके लेवलचे असतील तेवढे आपण पूर्ण कव्हर करूयात, म्हणजे तुम्हाला शिकवलं सगळं जाईल. ठीक आहे, सिलेबस जे बॅचेस मध्ये आपण बोलणार ते पूर्ण शिकवलं जाईल. मी ना अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने बोलत आहे या व्हिडिओमध्ये की आम्ही ना तुम्हाला ते कव्हर करून घेऊ, त्याचे टेस्ट घेऊ, त्याचे डिस्कशन घेऊ, म्हणजे आपण नेट गेट मध्ये महाराष्ट्रात राहून, मी तर महाराष्ट्रात राहतो, आपले टीचर्स सगळीकडे आहेत, हरियाणामध्ये, राजस्थानमध्ये, UP मध्ये, US मध्ये, UK मध्ये, सगळे ठिकाणी आपले टीचर्स आहेत. तिथून आपले टीचर्स ऑनलाईन अकॅडमी आहे तर शिकवतात. आपण जो कंटेंट देऊ ना, मी याच्यासाठी क्युरियस एवढा जास्त आहे, कारण मला सगळ्या गोष्टी माहिती त्याच्याबद्दल. मी लास्ट टाइम एक्झाम दिली होती पण मी जॉईन केलं नव्हतं, माझा थोडा वेगळा प्रॉब्लेम होता, डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम होता, मी ते सबमिट केले नव्हते. मग माझं असं की जाऊ दे काय जॉईन करायचं, असं माझं याच्यात जास्त इंटरेस्ट आहे टीचिंगमध्ये आणि कोचिंग इंडस्ट्रीमध्ये. सोपी गोष्ट अशी आहे की मला जास्त कोचिंग चालवण्यात जास्त इंटरेस्ट आहे. ठीक, तर त्यामुळे मी जॉईन केलं नव्हतं. अदरवाईज आपल्याला सगळं माहिती आहे,
आपल्याकडे जे काही लोक आपल्याला सपोर्ट करणार ते ऑलरेडी वर्किंग आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यापेक्षा बेस्ट नॉलेज कोणी नाही देऊ शकत, त्यांच्यापेक्षा बेस्ट सगळ्या गोष्टी सपोर्ट कोणी नाही देऊ शकत. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटणार आहेत. त्याच्यामुळे मी प्लॅनिंग पूर्ण याच्यानुसार करतोय. ठीक आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आली किंवा ऍडव्हर्टाइजमेंट यायच्या आधी काय प्लॅनिंग करायची बॅचेस लॉन्चिंगची ते मी तुम्हाला सांगणार आहे. बट आता आपण फक्त सिलेबसवर फोकस करूया. तर सिलेबस काय, तर केमिकल बॉन्डिंग हे असं पण तुम्हाला रिलेट होईल ज्यांनी अभ्यास केलेला असेल त्यांना रिलेट होईल. ज्यांनी काहीही अभ्यास नाही केलाय त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे, काय अभ्यास केला पाहिजे, कसा कोर्स फॉलो केला पाहिजे, या सगळ्या बाबतीत मी तुम्हाला गाईड करणार आहे. मी अगेन अँड अगेन सांगेल, टेलिग्राम डिस्कशन ग्रुपला कनेक्ट करून ठेवा, इम्पॉर्टंट नोटिफिकेशन मिस व्हायला नको. ठीक आहे, नेक्स्ट हे झालं कोऑर्डिनेशन आणि ए ब्लॉकचं. इनऑर्गॅनिक मध्ये ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री असतं. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड सिंथेसिस, बॉन्डिंग, स्ट्रक्चर, रिएक्टिव्हिटी, ऑर्गॅनोमेटॅलिक होमोजेनियस कॅटॅलिसिस, ऑल थिंग्स आर कवर्ड. केजेस अँड मेटल क्लस्टर्स यात बेस्ट पद्धतीने आपण कव्हर करूयात, खूप भारी आहे. ठीक आहे, एनालिटिकल केमिस्ट्री, सेपरेशन टेक्निक, स्पेक्ट्रोस्कोपी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, थर्मल एनालिटिकल मेथड्स, यासाठी आपल्याकडे एक स्पेशल टीचर आहेत जे सगळे हे करून घेतील. बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये फोटो सिस्टम्स, फोरफायरिन्स, हिमोग्लोबिन, मायोग्लोबिन, ऑल थिंग्स. ठीक आहे, फोरफायरिन्स सिस्टम्स, मेटॅलो एन्झाइम्स, कोबाल्ट, विटॅमिन B12 वगैरे सगळं त्यात. ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट जे असतात, हिमोग्लोबिन वेगळ्या याच्यामध्ये, हिमोसायनिन वगैरे सगळे आपण याच्यात कव्हर करूयात. ते म्हणजे यात ते गोष्टी लिहिलेल्या नाहीयेत. ऑक्सिजन ट्रान्सपोर्टला कोण कोण कामात येतं, हिमोग्लोबिन कामात येतं, हिमोसायनिन कामात येतं, वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टी कामात येतात, पण त्याच्यात डिटेल लिहिलेलं नसतं, पण त्यावर प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिएक्शन, P2S4, ऑल थिंग्स दॅट. नायट्रोजन फिक्सेशन, फिजिकल कॅरेक्टरायझेशन ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड, इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं कॅरेक्टरायझेशन, स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक म्हणजे IR, रमन, NMR, EPR, मॉसबोर, UV, इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी, मायक्रोस्कोपिक टेक्निक सगळे आपण कव्हर करणार आहोत. न्यूक्लिअर केमिस्ट्री, न्यूक्लिअर रिएक्शन, फिजन, फ्युजन, रेडिओ ऍक्टिव्ह एनालिटिकल टेक्निक्स. ठीक आहे, ऍक्टिव्हेशन एनालिसिस सगळं आपण डिस्कस करू कोर्समध्ये. पण हा सिलेबस आहे. इंट्रोडक्शन ऑफ रोल ऑफ केमिस्ट्री इन पॉवर प्लांट, बघा, इंट्रोडक्शन ऑफ रोल ऑफ केमिस्ट्री इन पॉवर प्लांट, वॉटर केमिस्ट्री, व्हेरियस प्रोसेसेस टू बी मॉनिटर्ड. ठीक आहे, एम्बिएंट मॉनिटरिंग, स्टॉक मॉनिटरिंग, मॉनिटरिंग ऑफ पोल्युटंट्स, या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. याची PDF मी तुम्हाला देणार आहे, काहीही लिहिण्याची गरज नाहीये. ठीक आहे, तर ह्या डिफरंट सिलेबस आहे. हा आपला काय राहणार आहे, डिफरंट सिलेबस राहणार आहे. दिस इज अदर दॅन रेग्युलर केमिस्ट्री. ठीक आहे, तर त्या गोष्टी आपण डिस्कस करू. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बिलकुल तोच सिलेबस आहे जो आपण रेग्युलर करत असतो. IUPAC नॉमेनक्लेचर, स्टिरिओ केमिस्ट्रीमध्ये सगळं येऊन गेलं. कायरलिटी, कन्फॉर्मेशन, आयसोमेरिझम, रिएक्टिव्ह इंटरमिडिएट्स, कार्बिन, नायट्रीन, बेन्झाईन, ऑल थिंग्स आर कवर्ड. रिएक्टिव्ह इंटरमिडिएट लिहिलं म्हणजे सगळं कव्हर झालं. ठीक आहे, ऑर्गॅनिक रिएक्शन मेकॅनिझम म्हणजे SN1, SN2, एरोमॅटिक सबस्टिट्यूशन, E1, E2, E1CB, ऑल थिंग्स आर कव्हर. कॉन्सेप्ट ऑफ एरोमॅटिसिटी म्हणजे पूर्ण एरोमॅटिसिटी चॅप्टर कव्हर झालं. पेरिसायक्लिक रिएक्शन, पेरिसायक्लिक चॅप्टर कव्हर झालं. नेम रिएक्शन म्हणजे सगळ्या नेम रिएक्शन कव्हर झालं. ट्रान्सफॉर्मेशन अँड रिएजंट्स म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी, रिअरेंजमेंट्स त्यात कव्हर झाल्यात. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रिएजंट्स. प्रिन्सिपल ऍप्लिकेशन ऑफ ऑर्गॅनिक फोटोकेमिस्ट्री पण आहे, PG लेवलचं. फ्री रेडिकल रिएक्शन, रिएक्शन इन्व्हॉल्विंग न्यूक्लियोफिलिक कार्बन इंटरमिडिएट, न्यूक्लियोफोटिक कार्बन इंटरमिडिएट्स, तर ह्या पण रिएक्शन ज्या इंटरमिडिएट्स मध्ये इन्व्हॉल्व असतात त्या. ऑक्सिडेशन रिडक्शन म्हणजे रिएजंट्स, कॉमन रिएजंट्स, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनोमेटॅलिक, ऑल थिंग्स आर कव्हर. तर कोणत्या कोणत्या गोष्टी येऊ शकतात यात परफेक्ट गायडन्स तुम्हाला भेटणार आहे, त्याबद्दल तुम्ही काही चिंता करायची गरज नाही. केमिस्ट्री ऑफ नॅचरल प्रोडक्ट्स सच एज स्टिरॉइड्स, अल्कोलाइड, टर्पिन्स, लिपिड्स, न्यूक्लिक ऍसिड, कार्बोहायड्रेट, पेप्टाइड्स म्हणजे अमिनो ऍसिड आले त्यात. सिलेक्टिव्ह ऑर्गॅनिक ट्रान्सफॉर्मेशन, केमो सिलेक्टिव्हिटी, रिजिओ सिलेक्टिव्हिटी, स्टिरिओ सिलेक्टिव्हिटी, ऑल थिंग्स आर गिवन. प्रोटेक्टिंग ग्रुप्स, ऑल थिंग्स आर गिवन, सगळं दिलेलं आहे त्यांनी सिलेबस मध्ये. तुम्ही जर व्यवस्थित, मी खूप अनालिसिस केलं, मी अशी पॉइंट शोधत होतो की कोणते पॉइंट यांनी कव्हर नाही केले. जसं की बघा, मी तुम्हाला सांगतो, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये यांनी ना काय काय सोडलेलं आहे जे नेट गेटच्या सिलेबस मध्ये असतं पण यांनी दिलेलं नाहीये. ठीक आहे, या त्यांनी टनलिंग नाही दिलंय, सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे, टनलिंग दिलंय का, नाही दिलंय. टनलिंग स्पेशली नाही लिहिलंय इलेक्ट्रॉनचं. ठीक आहे, त्याच्यानंतर बेसिक इलेक्ट्रॉनिक कन्व्हर्जन, शिमोपोरोडा, हायड्रोजन ॲटम. इथं थिअरॉटिकल ट्रीटमेंट म्हणजे हुकेल रूल येऊन गेला, हुकेल थेरी येऊन गेली याच्यात, सगळ्या थिअरीज याच्यात येऊन गेल्या थिअरॉटिकल ट्रीटमेंटमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर
केमिकल कायनेटिक्स आहे, लिक्विड स्टेट, गॅसियस स्टेट तेवढं कव्हर नाहीये, फक्त थर्मोडायनामिक्स लिहिलेलं आहे, केमिकल थर्मोडायनामिक्सची गोष्ट केलेली आहे. फिजिकल स्पेक्ट्रोस्कोपीच्या बाबतीत त्यांनी काही दिलेलं नाहीये. फिजिकल स्पेक्ट्रोस्कोपी एवढं काही नाही दिलेलं याने, तर तो टॉपिक आपण म्हणजे स्किप करू शकता तुम्ही. तर हा सिलेबसचा अनालिसिस आहे, मतलब बारीक बारीक अनालिसिस मी केलेलं आहे. कारण मी अनालिसिस करताना ह्या पण गोष्टी बघितल्या की आपण कोर्स बनवू शकतो का, आपण याच्यात किती एक्स्ट्रा इनपुट द्यावं लागेल, किती तुम्हाला तयारी करून घ्यावी लागेल मुलांची, मुलांसाठी कोणत्या गोष्टी नवीन आहेत, कधीच नाही शिकलेत तुम्ही वॉटर केमिस्ट्री, मला माहिती ना, तर त्यात काय तयारी करून घ्यावी लागेल सगळे आपण प्लॅनिंग करत आहोत. आणि बेसिक रेग्युलर सिलेबस आहे, तर रेग्युलर सिलेबस आहे तर इट्स ओके, म्हणजे ते एकदम ओके, त्यात काही प्रॉब्लेम नाही. एक्स्ट्रा जो सिलेबस आहे तो पण आपण व्यवस्थितपणे कव्हर करूयात. ठीक आहे. डिटेल सिलेबस ऑर्गॅनिक असा आहे. एलिफॅटिक हेड्रोसायक्लिक कंपाऊंड, एलिफॅटिक हेड्रोसायक्लिक कंपाऊंड माहिती आहे कोणते असतात, जसं इपॉक्साइड आहे, एलिफॅटिक हेड्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. ठीक है. ये है टेट्राहाइड्रोफ्यूरैन, THP है. ठीक है. THF है. ठीक है. THP असतं, पायरॅन असतं, ह्या गोष्टी याच्यात कव्हर होणार नाही. ऑक्सिटॅन असतं, ह्या गोष्टी याच्यात कव्हर होणार आहे. हे स्पेशल चॅप्टर एक्लिडन मध्ये कव्हर होईल. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टी याच्यात आहेत. केमिस्ट्री ऑफ एरोमॅटिक अँड एलिफॅटिक, एरोमॅटिक मध्ये सगळे फ्युरॅन, थायोफिन, पिरिडीन, ऑल थिंग्स आर कवर्ड, तर त्या गोष्टी राहणार आहेत. TPS केमिस्ट्रीचा सिलेबस जर तुम्ही बघितला तर खूप डिटेल त्यांनी सिलेबस दिलेला आहे. तर हा डिटेल सिलेबस देण्याचं कारण काय आहे, तर हा डिटेल सिलेबस देण्याचं कारण असं आहे, कारण जे सिनियर केमिस्ट्रीच्या पोस्ट आहेत ना, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह पोस्ट, त्या सगळ्या पोस्टसाठी हे लागणार आहे. तर आपल्याला कोणतं कामाचं आहे, म्हणजे ऍज अ लॅब केमिस्ट साठी कोणतं युजफुल राहील, हे तर ज्युनियर केमिस्ट मध्ये हे नाहीच आहे. जे ज्युनियर केमिस्ट्रीचा सिलेबस आहे त्यात तर आपण सिलेबस पण याच्यात टाकला नाही, त्यांनी फक्त UG लेवल केमिस्ट्री सांगितलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की TPS केमिस्ट्रीमध्ये हे सेक्शन आहे, वॉटर केमिस्ट्री सिलेबस, कोल फॉर्मेशन अँड जिओलॉजी, कोरोजन डिपोजिशन डॅमेज मेकॅनिझम इन स्ट्रीम अँड वॉटर सायकल, स्ट्रीम वॉटर सायकल ट्रीटमेंट्स अँड मॉनिटरिंग, ऑल थिंग्स आर देअर. म्हणजे खूपच मोठा सिलेबस दिलेला आहे. मी यात सिलेबस पण टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, हा आहे फिजिकल केमिस्ट्रीचा, सगळ्यात आधी फिजिकल केमिस्ट्री. आय डोंट नो तुम्हाला दिसते का नाही, दिसत असेल थोडं रिझोल्युशन वाढवावं लागेल. ठीक आहे. फिजिकल केमिस्ट्री, त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री जे आपण डिस्कस केलं पूर्ण डिटेल, आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री झाल्यानंतर मग त्यांचा TPS केमिस्ट्रीचा सिलेबस सुरू होतो. किती पेजेस आहेत, 5 पेजेस आहेत. तर पहिल्या पेजेसवर सगळा सिलेबस संपला. 4 पेजेस सिलेबस कोणता आहे, TPS केमिस्ट्रीचा आहे. जर तुम्ही सगळं वाचत बसलात ना, तुम्हाला कमीत कमी 2-3 महिने लागतील सगळं व्यवस्थित वाचायला. पण ते कमीत कमी लेक्चर्स मध्ये परफेक्ट तुमच्या एक्झाम पुरतं कसं कव्हर करावं यासाठी तुम्हाला एक्सपर्टची गरज पडेल. जेव्हा एक्सपर्टची गरज पडेल तर तेव्हा एक्सपर्टची गरज घ्या. आता वॅकन्सी आली, नंतर वॅकन्सी कधी येईल वी डोंट नो, आपल्याला नाही माहिती कधी. तर आता जे चान्स आहे त्यात बिलकुल बी रिस्क आपण घेऊ नये. ठीक आहे. वॉटर केमिस्ट्री सिलेबस मध्ये बघा किती पॉईंट आहेत. फिजिओ केमिकल कॅरेक्टरायझेशन ऑफ नॅचरल वॉटर प्रॉपर्टीज एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, सोल्युबिलिटी, pH and all things, strain bed, corrosion, deposition process in water cooled, stress corrosion. अरे तुम्ही बघितलं तर खूप, यासाठी आपल्याला एक्सपर्टची गरज लागेल. विदाउट दिस यू कांट क्रॅक. एक्झामिनेशन मध्ये थोडाच डिफरन्स राहून जातो, थोडे कमी मार्क्स आले का ती गोष्ट राहून जाते. तर लक्षात ठेवा की हे पण आपल्याला करावं लागणार आहे. तर हे जर आपल्याला करायचं आहे तर यासाठी आपल्याला प्रिपरेशन स्टार्ट करावं लागेल, लवकरात लवकर प्रिपरेशन स्टार्ट करावं लागेल. ठीक आहे. तर कोल फॉर्मेशन, जिओलॉजी, फॉर्म्स ऑफ मॉइश्चर, ऑल थिंग्स, या गोष्टी करायच्या आहेत. केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे. सर माझी MSc झाली, बरेच लोक प्रश्न विचारतात, माझी MSc झाली आहे, 3 वर्ष झाले सर, 5 वर्ष झाले सर, 10 वर्ष झाले, काय मी क्रॅक करू शकतो? बिलकुल क्रॅक करू शकता. बिलकुल सगळे लोक या एक्झाम क्रॅक करू शकतात, इझिली क्रॅक करू शकतात. फक्त तुम्हाला गायडन्सची गरज लागेल. जेव्हा गायडन्सची गरज लागेल तेव्हा आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, तिथं क्वेरीज विचारा. जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ भेटतो, आमचे भरपूर बॅचेस असतात, जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ भेटतो तेव्हा तेव्हा आम्ही रिप्लाय करतात. मी नाही रिप्लाय केलं तर माझे मित्र आहेत जे पॉवर प्लांटला ऑलरेडी वर्किंग आहेत, जे सिनियर आहेत तिथं, ते तुम्हाला रिप्लाय करतात. म्हणजे बऱ्याच गोष्टी तिथं पॉसिबल आहेत तुम्हाला जर तुम्ही केल्यात तर, ग्रुप जॉईन केला तर. ऑल थिंग्स आर देअर, म्हणजे बऱ्याच गोष्टी याच्यात आहेत बघा. पॉवर प्लांट केमिस्ट्री, मॉनिटरिंग, कंट्रोल मॅनेजमेंट. ठीक आहे. इंट्रोडक्शन टू वॉटर ट्रीटमेंट, रो अँड वॉटर टू मेकअप, इन बॉयलर वॉटर केमिस्ट्री बेसिक्स, वॉटर ट्रीटमेंट इक्विपमेंट्स कोणते कोणते असतात,
इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री सुद्धा आपल्याला त्यात शिकायची. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. कोर्स कधी लॉन्च करायचा, काय करायचं, ते अजून काही प्लॅनिंग केलेली नाही. म्हणजे असं नाही की काही कोर्स लॉन्च करतोय आपण म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. अजून आपण ती काहीही प्लॅनिंग केलेली नाहीये. करायचं तर आहे, कोर्स तर लॉन्च करणार आहोत आपण. यात आपण असं करू शकतो की म्हणजे मला हा प्रश्न पडलेला आहे की कोर्स कधी सुरू करावा याबद्दल मला थोडा डाऊट आहे. तर आपण यात असं करू शकतो की जे लोक कोर्समध्ये इंटरेस्टेड आहेत, म्हणजे काय आहे की आज अभ्यास सुरू केला, 1 वर्ष बी लागू शकतो, 1.5 वर्ष बी लागू शकतो, अभ्यास तर आपल्याला करायचाच आहे. ठीक आहे. तर किती लोक इंटरेस्टेड आहेत मला जर आयडिया भेटली तर मी कोर्सच्या बाबतीत अजून डीपली विचार करू शकतो. तर मी ना आज एक गुगल फॉर्म देणार आहे तुम्हाला. तो गुगल फॉर्म सबमिट करा, तुम्ही फॉर्म भरा. इंटरेस्टेड जर तुम्ही असाल तर त्याच्यावर मग मी पुढे विचार करू शकतो. ठीक आहे. म्हणजे त्यात काय ना पूर्ण फायनान्शियल मॅनेजमेंट करावं लागतं. टीचर्सला पे एक्सेट्रा ऑल थिंग्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स कसे प्लॅनिंग करावे लागेल ते सगळं आपण प्लॅन करत असतो. ठीक. तर त्यात तुम्ही भरा फॉर्म, गुगल फॉर्म भरा. जे लोक इंटरेस्टेड असाल तेच भरा, असंच भरायचं म्हणून नका भरू. जे लोक खरंच त्यांना असं आहे की नाही मी कोर्स तर घेणारच आहे, पक्का 100% मी घेणार आहे, त्या लोकांनी फॉर्म भरा. जेव्हा पण आम्ही कॉन्टॅक्ट करू तेव्हा करू. म्हणजे अजून तसं काही प्लॅनिंग नाही, पण मला ऍटलीस्ट आयडिया भेटेल की तुम्ही लोक इंटरेस्टेड आहात. तर मग जर मला असं वाटलं की आता सुरू करायला पाहिजे, बेसिक्स ऍटलीस्ट आपण क्लिअर करू, आपण थर्मल केमिस्ट्री शिकू, आपण जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते शिकू, सुरू करू ना, काही प्रॉब्लेम नाही येतात. तर ते मी विचार करू शकतो, बट मला त्यासाठी थोडी आयडिया पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही त्यात जॉईन करा, गुगल फॉर्म फिलअप करा आणि मला आयडिया द्या. थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. भेटूयात नेक्स्ट सेशनला. जय हिंद, जय महाराष्ट्र.